एक 2.5 वर्ष आमच्या महाविकास आघाडीची सोडली तर जवळपास 7.5 वर्ष तुमचंच डबल ट्रिपल चौपल किती इंजिन लावायची ती लावा, त्या इंजिनातून धुराशिवाय काही निघालेलं नाहीये। पण किती उद्योग माझ्या विदर्भात आणले सांगा, आणि किती माझ्या शिकलेल्या सवरलेल्या विदर्भातल्या मुलांना मुलींना नोकऱ्या दिल्या त्याचा पहिला हिशोब द्या। म्हणजे तुम्ही ना शेतकऱ्यांना खुश करत नाही, त्याचं काय करायचं तुम्ही करायचं। कारण मी काय बोललो तर लगेच अंगाचा तिळपा पडतो, पण आता करू काय। पण तुम्ही शेतकऱ्यांना कधी त्यांचं शेतीमालाचं किंवा शेतकऱ्याचं जे काय उत्पन्न आहे 2014 साली कोणी वचन दिलं होतं शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू। पीक विमा तुम्हाला मिळतोय, मग पीक विमा मिळत नाही। जे 18,000 खातायत त्यातले 6,000 तुम्हाला देऊन 12,000 पुन्हा वरच्यावर खातायत। शेतमालाला भाव देत नाहीत, कधीतरी निर्यात बंदी, कधीतरी जेव्हा गरज नसते तेव्हा निर्यात आयात काय वाटेल ते करतायत आणि शेतकऱ्याची वाट लावून टाकतायत। म्हणजे तुम्ही शेतकऱ्याला खुश ठेवू शकत नाही। तुम्ही सुशिक्षित जो माझा तरुण आहे तरुणी आहे तिला नोकरी देत नाही, गाव सोडून त्याला भटकावं लागतंय। बरं, विदर्भामध्ये उद्योग आणायचे तर विदर्भात नाही आणणार, उद्योग कुठे नेतात? म्हणजे माझ्या हक्काचं जे आहे, माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचं आहे, माझ्या विदर्भाच्या हक्काचं आहे, ते तुम्ही त्याला देत नाही आहात। त्याला तुम्ही नुसती गाजर दाखवतात आणि संपूर्ण सगळे उद्योग धंदे तुम्ही गुजरातला घेऊन जातात। अहो मोदीजी, तुम्ही गुजरातचे पंतप्रधान नाही, संपूर्ण हिंदुस्थानचे पंतप्रधान आहात। आणि गुजरात बद्दल माझ्या मनामध्ये काही द्वेष नाहीये। आपला उद्या इंडिया आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणारच, आपल्याला ते आणावं लागणार म्हणजे लागणारच आहे। पण इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर सुद्धा जे गुजरातच्या हक्काचं असेल ते नक्की आम्ही गुजरातला दिल्याशिवाय राहणार नाही। गुजरात सुद्धा आमचाच आहे, पण गुजरातची समृद्धी होण्यासाठी तुम्ही माझ्या महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांच्या आणि युवकांच्या तोंडातला